श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आषाढ महिन्यात करण्यासाठी हे काही खास आणि महत्त्वपूर्ण उपाय. आषाढी एकादशीला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकून आंघोळ करावी. यामुळे घरीच पवित्र नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं. घरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना पंचामृताने किंवा सुवासिक पाण्याने अभिषेक करावा. विठ्ठलाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात विठ्ठलाच्या फोटोला स्वतः हाताने बनवलेला तुळशीचं माळ आवर्जून अर्पण करावे. आषाढ महिन्यात रोज सकाळी घराच्या दारासमोर साधिका होईना रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहावे. पंढरीत माऊलीचे स्वागत केल्यासारखे हे आहे. वारीला जाता आलेले नाही तर चालेल. रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात 10 मिनिटे एकत्र बसून पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा गजर करावा. आषाढात रोज संध्याकाळी घराच्या तुळशीपाशी दिवा लावून 3 प्रदक्षिणा घालाव्या, कारण तुळशीला हरी प्रिया म्हणतात. पंढरपूरच्या वाळवंटात जसे वारकरी विठ्ठलाला लोटांगण घालतात तसेच आपल्या देवघरासमोर पूर्ण श्रद्धेने साष्टांग नमस्कार घालावा. घरात टाळ किंवा मृदंग असेल तर तो वाजवून देवासमोर भजन करावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पंढरपूरचा बुक्का कपाळावर लावणे म्हणजे विठ्ठलाच्या चरणाचे धूळ कपाळावर लावण्यासारखे आहे. आषाढात रोज बुक्का लावावा. रोज सकाळी तांब्यात पाणी घेताना मनात चंद्रभागा नदीचे स्मरण करावे. यामुळे मनातील पाप आणि विकार दूर होतात. गरिबांमध्ये आणि प्राण्यांमध्ये विठ्ठल पाहणं. वारीला जाता आले नाही तर आपल्या भागातील एखाद्या भुकेल्या व्यक्तीला किंवा वारकऱ्याला पोटभर जेवण द्यावे. विठ्ठल त्यातच प्रसन्न होतो. आषाढात पाऊस कमी जास्त असतो. अशावेळी भटक्या कुत्र्यांना भाकरी आणि गायला हिरवा चारा द्यावा. जर तुमच्या गावातून किंवा शहरातून पालखी किंवा दिंडी जात असेल तर तिथल्या वारकऱ्यांना औषधे, चपला किंवा पाणी नेऊन द्यावे. वारीला न जाण्याचे दुःख विसरून एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजोबा आजींमध्ये विठ्ठल रुक्माई पाहून त्यांची सेवा करावी. संत तुकाराम म्हणतात, माता पित्याची सेवा हीच खरी वारी. रोज सकाळी आईवडिलांचे पाया पडी. घरात विठ्ठल प्रसन्न होतो. रोज सकाळी छतावर पक्ष्यांसाठी ज्वारी किंवा बाजरीचे दाणे टाकावेत. घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. तुमच्याकडे असलेले चांगले पण न वापरलेले कपडे गरजू लोकांना द्यावेत. आषाढी एकादशीच्या दिवशी लहान गरीब मुलांना केळी किंवा राजगिऱ्याचे लाडू वाटावेत. आषाढ महिन्यात दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकामा हाताने किंवा ओरडून परत पाठवू नका, कारण विठ्ठल कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. आषाढ महिन्यातील विशेष घरगुती तोडगे आणि नियम. आषाढ महिन्यात विशेषतः ज्यांना वारीला जाता आले नाही त्यांनी मांसाहार आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळावे. यामुळे सात्विकता वाढते. रोज संध्याकाळी घरात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ मोठ्या आवाजात किंवा मोबाईलवर ऐकावा. घरात सुख शांती नांदते. रोज विठ्ठलाला तुळशीची पाने ठेवून खडीसाखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. विठ्ठलाच्या आरतीनंतर घरात भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे घरातील आजारपण आणि जंतू दूर होतात. संध्याकाळनंतर घरात मोठ्याने ओरडणे किंवा भांडणे करणे पूर्णपणे बंद करावे. विठ्ठलाला शांतता खूप प्रिय आहे. जर जमले तर गुरुवारी किंवा शनिवारी विठ्ठल चालीसाचे पठण करावा. यामुळे रखडलेली कामे पूर्ण मार्गी लागतात. आषाढातल्या प्रत्येक एकादशीला घराच्या उंबरठ्याला हळदीच्या पाण्याने पुसून घ्यावे. यामुळे नकारात्मकता ऊर्जा घरात येत नाही. काम करताना, ऑफिसमध्ये असताना मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल नामाचा जप चालू ठेवावा. आषाढ अमावस्येला ज्याला दीप अमावस्या म्हणतात, घरातील सर्व दिव्यांची पूजा करावी आणि कणकेचे दिवे लावावेत. माझा विठ्ठल माझ्या पाठीशी आहे हा विश्वास मनात ठेवा. यामुळे कितीही मोठे संकट आले तरी मन खचत नाही. मानसिक शांतता. आषाढ महिन्यात रोज 10 मिनिटे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा चोखा मेळा यांचे चरित्र वाचावे. या महिन्यात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा खोटे बोलणे या महिन्यात टाळावे. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी देवघरात अखंड दिवा नंदादीप ठेवावा. या महिन्यात पूजा करताना पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. हे रंग सात्विकतेचे प्रतीक आहे. तुळशीच्या कुंडीतील थोडी माती कपाळाला लावावी. यामुळे मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होतो. घरातील आजी आजोबांच्या इच्छा पूर्ण करा. त्यांना पंढरपूरच्या वारीचे पुण्य लाभेल. विठ्ठलाने जे दिले आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती ठेवावी. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते. रोज रात्री झोपताना आज माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर विठ्ठला मला क्षमा करा अशी प्रार्थना करावी. पंढरपूरला जाता आले नाही तरी विठ्ठल तुमच्या हृदयात आहे. फक्त श्रद्धेने त्याला हाक मारा, तो धावून येईल. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.